बऱ्याच लोकांनी आता म्हणजे फक्त इथे सत्रात उपस्थित आहेत तेच नाहीत, इतर पण अनेक लोक जे या विषयाशी कनेक्टेड आहेत. पूर्वी हे लोक विचारायचे की प्रॅक्टिस कशी केली पाहिजे, कुठं केली पाहिजे, किती वेळ बसलं पाहिजे, आणि याचं काय टेक्निक आहे. तर आता ते सगळे प्रश्न बंद झालेत. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. हे प्रश्न बंद झाले याचा अर्थ काय? की आपण कोणत्याही अं, यांत्रिक गोष्टीमध्ये आपण अडकून नाहीत. कोणत्याही मेकॅनिकल किंवा ज्याला कृत्रिम गोष्टीमध्ये आपण अडकून नाही. हे असंच करायचं आणि तसंच करायचं. आपण असं पण म्हणतो की खरं म्हणजे काहीच नाही करायचं. काहीच नाही करायचं हेच करायचं. कारण आधी सगळं चाललेलंच आहे ना, अजून काय करायचं नवीन करायचं? जीवन कार्य चाललेलं आहे. जीवन जीवन गतिशील आहे. अनेक घडामोडी आहेत. श्वासाच्या पातळीवर, कायेच्या पातळीवर, जाणीवा म्हणजे वेदनांच्या पातळीवर, फिलिंग, चित्ताच्या पातळीवर, इमोशन्स, हे पाहिजे ते नको, असं पाहिजे तसं पाहिजे, हे लोभ, द्वेष, तृष्णा. तर हे सगळं चाललेलंच आहे ना. दोन व्यवस्थित. हे जर सगळं चाललेलं आहे तर हेच काम आहे बघण्याचं. तेव्हा आणखीन काही नवीन करायचं नाही. नवीन नवीन गोष्टी घडतच राहणार आहेत. पण साधनेच्या बाबतीत माझं असं अनुभवातून मत आहे की काहीच नाही करायचं. म्हणजेच काय? श्वास चालू आहे, उदाहरणार्थ हा, श्वास चालू आहे. मला श्वास घ्यायचा आणि सोडायचा नाही ना. मला श्वासाच्या बाबतीत श्वासाच्या पातळीवर मला काहीच नाही करायचं. तो ऑलरेडी चालू आहे. तो तो जन्मापासून चालू आहे. त्याच्यात मला काय करायचंय? त्याच्यात मला काही नाही करायचं. ते त्याच्या पातळीवर, श्वासाच्या पातळीवर जे काही चाललेलं आहे त्याचा मला स्वतःच्या कायेमध्ये उतरण्यासाठी फक्त एक माध्यम, एक साधन म्हणून उपयोग करून घेतला पाहिजे, अशी बुद्धांची शिकवण आहे. म्हणजे श्वासाच्या पातळीवरचं भान ठेवलं पाहिजे, आणि ते अशा प्रकारे ठेवलं पाहिजे का ते श्वासाचं भान म्हणजे आनापानसती ही आपल्याला कायानुसतीमध्ये घेऊन जाईल. म्हणजे कायेत घेऊन जाईल, कायेचं भान आणून देईल, कायेविषयीची जागृती निर्माण करेल. तर तो जो श्वास आहे तो केवळ एक माध्यम आहे. आणि ते माध्यम कुठून आणायचं नाही बाहेरून, किंवा जे माध्यम आहे त्याचं काही करायचं नाही. हा श्वास मी असा घेईल आणि तसा घेईल आणि मी घेईल, मी सोडील. आपण श्वास घेत नाही, सोडत नाही. तो अनात्मा आहे. तो नैसर्गिक आहे. ते जीवनातलं म्हणजे या जिवंत काळेतलं ते एक नैसर्गिक कार्य आहे. आणि ते अनैच्छिक कार्य आहे, इनव्हॉलंटरी ऍक्शन. अनैच्छिक कार्य आहे म्हणजे मी श्वास घेतो, मी सोडतो म्हणून चालतो, चाललाय असं नाही. या अर्थानं मी म्हणतो आपल्याला काहीच करायचं नाही.
जीवनामध्ये जे जे काही चाललेलं आहे, श्वासापासून मेंदूपर्यंत, म्हणजे काया वेदना चित्त मनोधम्मांपर्यंत जे जे काही चाललेलं आहे, तोच आपला संशोधनाचा विषय आहे. कारण त्याच्यातच सुखदुःख साठवलेले आहे. त्यातलं दुःख हे सत्य आहे. कारण ते जन्मल्यापासून बरोबर आहे, आत्तापर्यंत आहे, परंतु ते मरेपर्यंत नाही राहिलं पाहिजे. ते शिकण्याचा मुद्दा, ते म्हणजे दुःखमुक्ती जे सांगितलंय बुद्धांनी म्हटलंय, निब्बाण, ते ते मुख्य काम आहे. आणि दुःखही काय कुठून, हा मला दुःख आणायचंय कुठून तरी आणि मला बघायचंय, नाही, दुःख पण तिथंच आहे, श्वासासारखं दुःख पण आहे. श्वासासारखी काया पण अस्तित्वात आहे. कायातल्या अनेक अनेक ऍक्टिव्हिटीज, अनेक क्रिया, प्रक्रिया, सिस्टम, कायामधल्या अनेक गोष्टी या जाणीवांमुळे जाणवतात, फिलिंगमुळे. आणि त्या ऑलरेडी आहेत, फक्त त्यांचं स्वरूप काय आहे हे आपल्याला जागृतीपूर्वक ऑब्झर्व करायचंय, जागृतीनं. तिथे आपल्याला काय करायचं, जागृती काय कुठून आणायची नाही. जागृती हा पण आपला मनाचा, चित्ताचा, या अस्तित्वाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. तो नैसर्गिक गुणधर्म आहे जागृती. त्याला आपल्याला काही करायचं नाही. फक्त ती जागृती काय आहे ते लक्षात आलं की आपलं काम सोपं झालं. उशिरा येणाऱ्या लोकांमुळे प्रॉब्लेम होतो. तर सती, जागृती, भान हे काय आहे नेमकं, ते जर नीट लक्षात आलं ना, तर मग आपलं काम सोपं झालं. आणि बाकीची ही सगळी मग माध्यम आहे, श्वास माध्यम आहे, शरीर माध्यम आहे, काया म्हणजे काया माध्यम आहे, किंवा काया अनापान माध्यम आहे. आपल्या जाणीवा, वेदना, सुख दुःख हे पण भान ठेवण्याचं माध्यम आहे, का हा हे अमुक अमुक वेळेला हे असं असं आहे, असं असं घडतं, असं असं होतं वर्तमानामध्ये आत्ता, त्या त्या वेळेला जे 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 घडतं, तोच जागृतीचा विषय आहे. चित्त जागृतीचा विषय आहे, त्याला चित्तानुसती म्हटलं आहे. मनोधम्म म्हणजे ब्रेनचं काम, विचार प्रक्रियेचं काम, तो सतीचा विषय, त्याला धम्मानुसती म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक सत्य आपल्याला दिसतात, जाणवतात, म्हणून धम्मानुसती म्हणजे सत्याची अनुभूती. जे जागृत अं, मनाला कळतं, बोध, ज्याला बोध होतो, ज्या मनाला बोध होतो, बोधी होतो, त्या बोधी होते, त्याला सत्य कळतं. तर हा बोध, बोधी होण्यासाठी जी जागृती पाहिजे, सती पाहिजे, हाच मुख्य बुद्धांचा शोध आहे. तोच आपल्याला नव्याने लक्षात घेण्याची गरज आहे. हे बुद्धांनी
ज्या पद्धतीनं सांगितलेलं असेल लोकांना, आणि पटापट पटापट लोक जागे व्हायचे, मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हायची, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रचार व्हायचा, धम्मप्रचार, आणि परिणामकारक प्रचार व्हायचा. काही साधनं नसताना, काही नेट नाही, इंटरनेट नाही, फोटोग्राफी नाही, काय नाही, तोंड चेहरे पण माहीत नसतील एकमेकांचे, पण जे ज्योतीनं ज्योत पेटवली जायची, तर पेटलेली ज्योत पुढची ज्योत प्रज्वलित करायची. अशा पद्धतीनं ते वन टू वन मध्ये जास्त काम झालं असणार आहे, आणि ते परिणामकारक झालं. म्हणून बुद्धांच्या हयातीच 40-45 वर्षातच फार मोठं काम, फार मोठं फाउंडेशन तयार झालं. नुसतं फाउंडेशनच नाही, त्याच्यावर खूप मोठं काम झालं, आणि ते फाउंडेशन व्यापक होतं. ते काय फक्त त्यावेळेला फक्त उत्तर भारतापुरतं राहिलं ते. त्याला त्यावेळेला भारत नव्हता, जम्बूद्वीप. त्याला मध्यम देश असा शब्द प्रयोग आहे पालीमध्ये. मध्यम देश किंवा मध्यम देश म्हणायचे त्याला. तर त्या मध्यम प्रदेशामध्ये म्हणजे उत्तर भाग, त्याला आज आपण भारत म्हणतो. त्या भारताचा उत्तरेकडचा भाग, त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश, आजचं उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, आणि तो हिमालयाचा तो खालचा तो पट्टा असेल. तर झपाट्यानं ते काम झालं प्रचाराचं. आणि नुसताच प्रचार नाही झाला, त्याचा परिणाम लोकांमध्ये दिसला. तेच काम आपल्याला, जसं आता बाबासाहेबांनी म्हटलं की आपल्याला मूळ बुद्ध, म्हणजे आम्हाला हिनयान वज्रयान तंत्रयान नको आहे. आम्हाला कोणतं यान नको, आणि कुठला बुद्धिझम पण नको. इकडचा बुद्धिझम आणि तिकडचा बुद्धिझम, आणि ज्याला देशांची नावं दिलेली आहेत, ते जे चांगलं काम चाललंय ते चाललंय. परंतु प्रत्येकाचं जे काय वेगळेपण आहे, ते वेगळेपण समानता हरवून बसलंय. ही गोष्ट बाबासाहेबांच्या लक्षात आली, त्यामुळे ते म्हटले आम्हाला कोणत्याच यानात आणि पंथात पडायचं नाही. आम्हाला मूळ बुद्ध पाहिजे. आणि मूळ बुद्ध म्हणजे त्यांनी नवयान, हे नवीन, आम्हाला नवीनच माध्यम तयार करावं लागेल. तर ते मूळ बुद्ध शोधण्याचं काम आपल्याला हे जागृतीच्या आधारे करणं शक्य आहे असं मला वाटतं. आणि बाबासाहेबांना जे काम करायचं होतं ते आपण करू शकतो, याच्याबद्दल आता मला तरी खात्री वाटत चाललेली आहे. आपलं काम छोटं आहे सध्या, पण कोणतंही मोठं काम हे आधी छोटंच असतं. एवढं एवढंसं बारीक बीज असतं, पण बीजाचा महावृक्ष जेव्हा होतो तेव्हा कोणाला वाटत पण नाही एवढ्या महावृक्षाच्या मुळाशी छोटस बीज आहे. कारण ते बीज जे आहे त्याच्यामध्ये एक स्फोटक डेव्हलपमेंट करण्याची, एक विकास पावण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे एवढ्या एवढ्याशा बीजामध्ये. त्यामुळं आपलं काम छोटं नाही. म्हणजे आपण त्याच्याबद्दल अहंकार बाळगणार नाही, पण आपल्याला याचं महत्त्व लक्षात आलं पाहिजे. मला कधी कधी लोक विचारतात, किती लोक तयार केले तुम्ही? म्हटलं मी किती लोक तयार केले ह्याचा विचार नाही मी करत. मी किती तयार आहे एवढाच मी विचार करतो. माझा मला अनुभव येतो का, तो महत्वाचा आहे. मला अनुभव येत असेल तर इतरांना येऊ शकतो. माझंच माझंच मला
जे पाहिजे तो अनुभव येत नाही आणि त्याच्यामुळे माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाही बोलण्यामध्ये, सांगण्यामध्ये. तर मग इतरांमध्ये ते येणारच नाही ना, पोहोचणारच नाही आणि झिरपणार पण नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या कामाचं महत्त्व लक्षात यावं म्हणून मी एवढं सगळं सांगतो. ते हे जागृतीचं सतीचं काम आहे. तर आपण म्हणत होतो की ही जागृती ही सती कुठून बाहेरून आणायची नाही. ती पण आपला जिवंतपणाचा, कॉन्शियसनेसचा म्हणा, आपल्या चित्ताचा म्हणा, मनाचा म्हणा, जाणीवांचा म्हणा, तो भाग आहे जागृती म्हणजे. म्हणून तो त्याचा भाग आहे म्हणूनच कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धम्मानुसती. हे कशामुळे होतं? कारण तो त्याचाच भाग आहे, फक्त तो त्याला जोडला जातो. म्हणजे श्वास जाणवला की श्वासाशी सती जोडली गेली की आनापान सती झाली. सती जागृती कायाशी जोडली गेली की ती कायानुसती झाली. सती वेदनांशी, जाणीवांशी, फिलिंगशी जोडली गेली की ती वेदनानुसती झाली. सती भावनांशी, इच्छा आकांक्षांशी, तृष्णांशी ज्या पेटवतात, चेतवतात, त्या चित्तात त्या चित्ताची त्या चित्ताचं भान आलं की ती चित्तानुसती बनते. आणि हळूहळू आपण या नाही तर त्या मार्गानं तुम्ही डायरेक्ट पोहता, नाही तर पाठीच्या कण्यातून पोहता, नाही तर आणखीन जाणीवांच्या आधारे शेवटी आपण जे पोहोचतो या धावत्या जाणीवांच्या आधारे या प्रवाहामध्ये, आपण शेवटी जे पोहोचतो तो ब्रेन पर्यंत पोहोचतो. जो सेंट्रल पॉइंट आहे तो एक कंट्रोलर आहे शरीराचा राजा मेंदू. आपण शाळेत शिकलो आहे ना. आपण आता सर तुम्ही मुलांना शिकवलं असेल. समजा आता तुमचा तर विषय भूगोल आहे मला वाटतं, धानके सरांचा. तर त्यांना शरीराचा राजा मेंदू हा आम्हाला सायन्समध्ये शिकवायचे शाळेमध्येच. तर तेव्हा काय कळत नसायचं हा कसा काय राजा. तर ते आत्ता कळतं ते खरोखर राजा आहे तो. कारण तिथूनच सगळे जे काही नर्वस सिस्टीम, ज्या मज्जातंतू जे निघालेत आणि संपूर्ण शरीरभर पसरलेले ते सगळे मेसेज पाठवतात, मेसेज आणतात आणि त्यानुसारच कृती घडतात. ऐच्छिक आणि अनैच्छिक सगळ्याच कृती. तर शेवटी तिथं पोहोचायचंय. म्हणजेच कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि धम्मानुसती. अनापान सतीची भावना अधिकाधिक केल्याने ती चार सती पठ्ठाणांना परिपूर्ण करते. हे जे स्टेटमेंट आहे आपल्यातलं, तर त्याचा आपल्याला असा क्रमशः अनुभव येत जातो. काल आपण इथपर्यंत आलो, अजून थोडस पुढं पण गेलो. चार सती पठ्ठाण हा जो दुसरा भाग आहे प्रॅक्टिसचा, त्याचे असे कृत्रिम भाग पाडण्याची गरज नाही बरं का. हे पण मला लक्षात आणून दिलं पाहिजे. म्हणजे थेरॉटिकली जसे भाग पडतात, शाब्दिक भाग पडतात, तसे प्रॅक्टिकल भाग नाही पडत. प्रॅक्टिकल भाग पडू शकत नाही. कारण या सगळ्या प्रोसेस, प्रक्रिया ज्या आहेत त्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. म्हणजे श्वास कायेमध्ये गुंतलेला आहे, काया वेदना कायेमध्ये गुंतलेल्या आहेत, चित्त त्या कायेमध्ये गुंतलेलं आहे, विचार प्रक्रिया ह्या कायेमध्ये गुंतलेली आहे. डोकं म्हणजे विचार शरीराचाच भाग आहे. इंद्रिय कायेशी जोडलेली आहे, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. त्याच्यामुळे सगळं ते एकत्रच आहे.
आणि ते सगळं इंटरकनेक्टेड आहे, एकमेकांशी जोडलेलं आहे. तर ते आपल्याला हळूहळू हळूहळू क्रमशः आपल्याला ते जाणवायला लागतं. तर तो क्रम जो शब्दातून मांडलेला आहे, अनुभव तसेच येतील याची काही गॅरंटी नाही. अनुभव कसं वाटतं, जसं एखाद्याला आपण म्हटलो की तुम्हाला जर मला प्रवास आणि मुंबई हे विषय फार आवडतात बरं का. तुम्हाला जर कोणी सांगितलं की तुम्हाला मुंबईला यायचंय, तर या तुम्ही. तर तो विचारेल कसं यायचं. आपण एखाद्याला भेट मुंबईला या तुम्ही, तो विचारेल कसं यायचं. तर आपण त्याला काय काय सल्ला देऊ. आपण त्याला पहिला प्रश्न हा विचारू की तू कुठं आहे, नेमका तुम्ही कुठं आहात. मुंबईला यायचंय पण तुम्ही कुठं आहात. दिल्लीमध्ये आहात, की लखनौमध्ये आहात, की बंगालमध्ये आहात, की खाली खाली चेन्नईला आहात, की महाराष्ट्रात आहात. महाराष्ट्रात पण कुठे आहात. तुम्ही कुठे आहात. हा, मी अमुक अमुक ठिकाणी आहे. मग तिथून बघा, चौकशी करा इथे तुमच्या याच्यातून ट्रेन वगैरे जर असेल तुमच्या गावात, तर मग ट्रेन मुंबईपर्यंत या तुम्ही. नाही, आमच्या गावात ट्रेन नाही. बस आहे का. हो, बस आहे. पण त्या पण सारख्या नाही, डायरेक्ट गाडी नाही. मग बघा मग जवळच्या याच्यापर्यंत, स्टेशनपर्यंत, स्टँडपर्यंत कसं येता येईल. म्हणजे आपण त्याला मुंबईला येण्याचा सल्ला कसा देऊ. तो कुठे आहे, ती व्यक्ती कुठे आहे. त्याचं सती साधना, जागृतीचे हे जे आहे, ही प्रॅक्टिस जे आहे, आपण कुठे आहोत आणि कशा अवस्थेत आहोत, तिथून ती खरी सुरुवात आहे. अगदी मी तर म्हणतो आनापान सतीपासून पण सुरुवात नाही. ती सांगण्याची गोष्ट आहे. एक ती एक काय म्हणतात, एक सूत्र आहे ते. जनरली असं करा की श्वास पहा किंवा काय आनापान पहा. उद्देश काय, की कायच यायचे. कायच काय यायचं, जाणीवांमध्ये यायचं. फिलिंग. जाणीवांमध्ये काय यायचं, तर त्याच्यामध्ये सुखदुःख आहे. त्याच्यामध्ये आपले प्रॉब्लेम आहे. मग त्या सुखदुःखाचं, विशेषतः दुःखाचं कारण काय, तर चित्त आहे. तिथं जायचंय. आणि त्याचं इंटरप्रिटेशन आपल्या ब्रेनमध्ये चाललेलं आहे. विचार प्रक्रिया, मनोधम्म. म्हणून काय मध्ये यायचं. म्हणून आपण सर्वसाधारणपणे बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आनापान सती हा स्टार्टिंग पॉइंट धरून चालतो. पण तिथूनच सुरुवात होईल असं काही नाही. आता बुद्धांनी अंगुलीमालाला आनापानसती सांगितली असेल का. तो समोर तलवार घेऊन उभा राहिला आहे आणि त्याला मारायचंय बुद्धाला. तर बुद्धाने असं काय सांगितलं की तो भानावर आला आणि ती जणू काही ती तलवार आपोआप गळून पडली. त्याला थोडं सांगितलं तू आता आनापानसती कर किंवा किसा गौतमीची अवस्था, जिथे एकुलते एक मूल मेलय आणि ती ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. माझ्या बाळाला जिवंत करा, एवढाच प्रश्न म्हणते ती. कसं काय मेलं, कसं काय गेलं, का गेलं, कशामुळे गेलं, याला जिवंत करा. माझं आता कुणी नाही राहिलं, सगळे गेले. एवढाच एक आधार होता, तोही गेला. याला जिवंत करा. मृत्यू स्वीकारत नव्हती ती. तिला बुद्ध काय आनापानसती सांगणार का. काय आनापानसती सांगणार, काय सांगणार.
तिचा प्रश्न काय आहे, ती कुठं आहे, तिथून ती सुरुवात करणार. मग जे काही सांगितलं आपल्याला नाही माहिती काय सांगितलं. ग्रंथात आलं ते, ग्रंथात जे लिहिलंय ते नंतर त्या लोकांनी लिहिलंय. मोहरीन मग ती या घरी जाण कोणी मेलेलं आहे का पहा, जर मेलेल नसेल तर तिथली मोहरी घेऊन ये. मग ती दारोदार जाते. मग ती ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही, ती उठण्याच्याही मनस्थितीत नाही, ती डेड बॉडी सोडण्याच्या मनस्थितीत नाही. तिला बुद्ध काय गोष्ट सांगणार काय? तर जे काही सांगितलं आपल्याला नाही माहित काय सांगितलं. त्यांना त्यावेळेला जे दिसलं असेल त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं असेल. उद्या तू पण जाणार आहेस किसा, तू पण जाणार, मी पण जाणार आहे. आणि कोणतं असं एक कोणतं असं अस्तित्व आहे, कोणता माणूस आहे ते, की कोणतं झाड आहे, की कोणतं एखादी वस्तू आहे का ती परमनंट राहते. तर काय परमनंट काय? जे काय त्यांनी जे काय सांगितलं असतं, म्हणून मी म्हणतो आपल्याला नाही माहिती काय सांग, आपण आपल्या भाषेत बोलतो. असं कायमस्वरूपी टिकून राहणार असं काय? तू पण जाणार, मी पण जाणार. आजूबाजूला काही समजा लोक बसले असतील, हे पण जातील, हे पण जातील, हे बाबा पण जातील, हे पोरगा पण जाईल. आणखीन जे काही तिथं परिस्थिती असेल त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं आणि ती एकदम भानावर आली, सतीमध्ये आली, जागृत झाली. अरे जीवनाचं स्वरूपच असं आहे. जन्माचा दुसरा अर्थ मृत्यू आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या. इकडून बघा नाही तर तिकडून बघा, ते ठरलेलं आहे. एकच बाजून ते अर्ध सत्य आहे. आणि फक्त दुसरी बाजू म्हणजे मृत्यूच सत्य असंही नाही. जन्म आणि मृत्यू एकच आहे, ते एकाच नाण्यात एकच आहे ते. आणि त्याला आपण काही करू शकत नाही, म्हणजे मृत्यूपासून वाचू शकत नाही. बुद्धही नाही वाचले ना. बुद्धांना पण मृत्यू होता. तर जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे दुःख नावाची गोष्ट आहे, तो प्रॉब्लेम त्यांनी सोडवला. म्हणजे त्यांचा मृत्यू झाला 80व्या वर्षी आणि त्यांना दुःखमुक्ती मिळाली 35व्या वर्षी. 45 वर्ष दुःखमुक्तीचा प्रचार ते करत होते. आणि कसा करत असणार ते? त्यांच्या समोर कोण आलाय किंवा ते ज्याला भेटले तो कोणत्या परिस्थितीत आहे, कोणत्या मनस्थितीत आहे, त्याचा प्रॉब्लेम काय? हा, तर ती गोष्ट जर असेल ना की अं, दुःखमुक्त करण्यासारखी परिस्थिती असेल आणि तो व्यक्ती ऐकण्याच्या मनस्थितीत असेल, त्याच्याशीच ते बोलले असतील. असं जाहीर प्रवचन दिलं आणि सगळेच ऐका, ऐकत असतील लोक, परंतु लागू त्यालाच पडतं ज्याला ती गरज आहे, ज्याला मुक्तीची दुःखमुक्तीची ओढ आहे, गरज आहे, आणि जास्त गरज आहे, निकट. त्याला बुद्धांचे शब्द बरोबर पोहोचत असतात त्याच्यापर्यंत. तर ऐकणारा पाहिजे, त्या बोलणाऱ्याला बोलण्यात काय अर्थ असतो. ऐकणारा नाही तर बोलणारा, त्याचा काय अर्थ नाही राहत. म्हणून बुद्ध धर्म हा प्रवचनाचा आणि भाषणाचा विषय नाही. हे आपल्या जिवंत अस्तित्वातला प्रॉब्लेम आहे ना तो. त्याच्यावर काय बोलायचं, काय प्रवचन द्यायचं आणि काय ग्रंथ सांगायचे आणि शब्द सांगायचे. जे आहे ते डायरेक्ट अनुभवायचं. दुःखाचा प्रॉब्लेम आपला काय आहे तो लक्षात घ्यायचा. प्रत्येकाचा वेगवेगळा आहे.
आपला काय प्रॉब्लेम आहे? जरी आपण माणूस म्हणून सगळे एकसारखे असलो, पण आपला काय प्रॉब्लेम आहे तो आपल्याला लक्षात आला पाहिजे. बाबासाहेबांच्या संदर्भात विचार केला. बाबासाहेबांनी या समाजासाठी, म्हणजे आधी मुख्यतः त्या महार समाजासाठी काम केलं, आणि शेवटी पण तेच लोक जास्त बुद्ध धर्माच्या मार्गावर आले, इतर लोक कमी आले. तर सगळ्या महार समाजाला एकच बुद्धाची शिकवण नाही लागू पडू शकत, कारण व्यक्ती व्यक्ती म्हणून सगळे लोक वेगळे आहेत. सगळी माणसं जरी एकाच, समजा त्या समाजातली असली, ती सगळी बौद्ध झाली समजा, पण प्रश्न प्रत्येकाचा वेगवेगळा आहे ना. प्रत्येकाचे आई वडील वेगळे, प्रत्येकाचं जन्मस्थान वेगळं, प्रत्येकाची त्यावेळेची परिस्थिती वेगळी, प्रत्येकाचं शिक्षण वेगळं, प्रत्येकाला मिळणारं मार्गदर्शन वेगळं, नातेवाईक वेगळे, संधी वेगवेगळ्या मिळाल्यात, काहींना मिळाल्याच नाही, काहींना मिळाल्या. आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, त्या सगळ्या गोष्टी मुळे आपलं प्रत्येकाचं जीवन हे वेगवेगळे बनतंय, आणि म्हणून प्रश्न वेगवेगळे आहेत. सगळ्यांना एकच मात्रा लागू पडत नाही, एकच गोष्ट लागू पडत नाही. एक गोष्ट सगळ्यांसाठी लागू पडू शकते, ती एकच आहे, की ज्याने त्याने स्वतः प्रयत्न करायचा आहे. आता आपण आनापान सती म्हणतो, आनापान म्हणजे काही एक गोष्ट नाही, प्रत्येकाचं आनापान वेगळं आहे, आणि प्रत्येकाचं आनापान वेगळं असूनही ते आजचं वेगळं आहे आणि कालचं वेगळं आहे, 10 वर्षापूर्वीचं वेगळं आहे, जन्माच्या वेळेचं वेगळं आहे, आत्ताचं वेगळं आहे, आणि पुढं वेगळं असेल. म्हणजे आनापानही एकसारखं नाही, काया एकसारखी नाही, कायातल्या जाणीवा एकसारख्या नाही, चित्त एकसारखं नाही, विचार एकसारखे नाही, सगळं परिवर्तनशील आहे. अनित्यता. आणि हे सगळं आपण करतो असं नाही, ते नैसर्गिक आहे, अनात्म. म्हणजे मी करतो, मी म्हणतो त्याप्रमाणे जीवन नाही चाललं. जीवन ही कार्यकारण भावानुसार चाललेलं आहे, प्रतीच्य समुत्पादानुसार चाललेलं आहे. प्रतीच्य समुत्पाद म्हणजे प्रति इति सम उत्पाद. हे आहे म्हणून ते ते होतं, हे असं असं आहे म्हणून ते तसं होतं, हे नसतं तर ते नाही होणार. त्याचं नाव प्रति इति समुत्पाद. उत्पाद, उत्पाद म्हणजे निर्माण होणं. प्रति, हे आहे म्हणून ते आहे, हे निर्माण होतं म्हणून ते निर्माण होतं. तर प्रत कंडिशन को प्रोडक्शन म्हटलंय त्याला, की कार्यकारण भाव. हे सगळं सती जागृतीला हळूहळू लक्षात येतं. आणि आपण हे म्हणत होतो की सगळ्यांना एकसारखं नाही, ही मात्रा सगळ्यांना एकसारखी लागू पडत नाही. ज्याने त्याने बघायचं आपल्याला काय लागू पडतं ते. आपल्याला काहीतरी आजार होतो आणि मग आपण ह्या डॉक्टरला दाखवतो, मग त्या डॉक्टरला दाखवतो, मग त्या डॉक्टरला दाखवतो, आणि आपलं आपण ठरवतो का हा ह्या डॉक्टरचा गुण आला, याच्या औषधाचा गुण आला, त्याचा गुण आला, घेता नाही आला. म्हणजे शेवटी ठरवतो कोण? आपण. डॉक्टर पुष्कळ आहेत, तशी शिकवणी पुष्कळ आहे, सूत्र पुष्कळ आहे, सांगणारे पुष्कळ आहेत, सगळं. मला समजलं पाहिजे माझ्यासाठी कोणती मात्रा लागू पडते. ती आपल्याला सतीश सांगते, जागृती सांगते. तर काल आपण एक थोडासा जो शेवट केला आनापान सती सुत्तातल्या विशिष्ट पॅरेग्राफचा, त्याची आठवण करून देतो फक्त. आणि ते ज्याला त्याला काम करायचे म्हणून याची आजची सुरुवात मी काय केली, की काय सांगायचंय का,
काय बोलायचे का, काही अनुभव सांगायचेत का? याचा अर्थ काय, की हे जे काही चाललेलं आहे त्यानुसार तुम्ही व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करता. आणि व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न जर चालू नसतील किंवा सुरूच झाले नसतील, तर मग प्रश्नच निर्माण होणार नाही. जे प्रश्न निर्माण म्हणजे असं काहीतरी प्रश्न बोलत राहिलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. प्रश्न स्वतःमध्ये पण प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. कारण हे कसं काय, हे काय सांगितलंय याच सतीपठ्ठाण का सांगितलंय. अजून काही लोकांच्या मनात प्रश्न येतो. काही लोक मला विचारतात का ते अमके अमके ते असं सांगतात, मग ते चुकीचं आहे का? ते तमकं असं असं सांगतात ते चुकीचं आहे का? तो आपला विषय नाही. कोणतं बरोबर आणि कोणतं चुकीचं हा आपला विषय नाही. आपला विषय काय आहे, आपल्या जीवनाचा प्रश्न सुटतोय का? कोणता डॉक्टर किती हुशार आहे आणि कोणता डॉक्टर किती भारी औषधं देतो, आणि कोणता डॉक्टर काय टेस्ट घेतो आणि कोणकोणत्या मशिनरी वापरतो, याला महत्व नाही. आपल्याला गुण येतो का, आपण त्या आजारातून मोकळे होतो का, हा महत्वाचा मुद्दा आहे. तसं आपल्याला हे सगळं करण्यातून आपल्याला आपले टेन्शन, ताण तणाव हे सगळे कमी होतात का, हा आपल्यासाठी मुख्य प्रश्न आहे. मग आता काल जरी मी बोललो की आनापान सतीतून आपण सतीपठ्ठांमध्ये उतरतो, आणि सतीपठ्ठांमध्ये उतरल्यावर म्हणजे काया वेदना चित्त मनोधम्म, तर ती असा शब्दप्रयोग आला काल की कायेमध्ये दुसरी काया जाणवते, वेदनांमध्ये दुसऱ्या वेदना जाणवतात, वेदनांमध्ये वेदना जाणवतात, कायेमध्ये काया जाणवते, वेदनांमध्ये वेदना जाणवतात, चित्तामध्ये चित्त जाणवतं, मनोधम्मांमधले मनोधम्म जाणवतात, ब्रेन मध्ये ब्रेन, म्हणजे आतमध्ये उतरण्याचा झिरपण्याचा तो संकेत आहे असं मला वाटतं. तर तो ज्याने त्याने प्रॅक्टिस करून ते कमावण्याची गोष्ट आहे, मिळवण्याची गोष्ट आहे. त्याची हँडओव्हर नाही करता येणार. ही घ्या सती आणि ही घ्या कायानुसती, नाही, आणि हा घ्या धम्म, नाही. ते धम्म ही पण व्यक्तिगत बाब आहे. प्रत्येकाचे मनोधम्म वेगळे आहेत, प्रत्येकाचं सगळं अस्तित्व वेगळं आहे, ज्याला त्याला शोधायचंय. मी लवकर थांबतो, कारण आता फार ताणून ताणून पुढे जाण्यात काय अर्थ नाही. तुम्हाला काय बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता. तात्पुरतं मी बंद करतो. हे म्हणजे दोनच गोष्टी सांगितलेल्या आहेत मुळात. हा, हा. त्याला नामरूप म्हटलेलं आहे. बॉडी अच्छा. माइंड. हा. नामरूप म्हणजे बॉडी माइंड म्हणजे अं, एक अं, काया आणि जिवंत काय असं म्हणू आपण. हं. शरीर आणि जिवंत शरीर. तर शरीर जे मृतवत आहे त्यालाही शरीरच म्हणतात. जे मृतवत आहे त्यालाही शरीर म्हणतात, जे जिवंत आहे त्यालाही शरीर म्हणतात. फक्त आपण काय म्हणतो, हा हे शरीर आता याच्यात प्राण नाही राहिला. मग आता तो प्राण म्हणजे काय, तर हे जिवंतपणा किंवा ज्याला आपण कॉन्शियसनेस शब्द पण थोडा चेतना म्हणू. मिश्र हा, चेतना, चेतना. चेतना म्हणा, चैतन्य म्हणा, जिवंतपणा म्हणा. तर त्या जिवंतपणा, त्या मधलं एक कार्य, त्या चेतनेला जो टेक्निकल शब्द आहे त्याला विज्ञान म्हटलेला आहे. विज्ञान, हा. विज्ञान. पण त्याचा अर्थ भाषांतर कॉन्शियसनेस करतात काही लोक. म्हणून मला कधी कधी वाटतं शब्दात शब्दात ते उगीच अडकून नाही पडायचं, आणि असं कम्पॅरेटिव्ह असं बोलत नाही बसायचं, आणि याला हे म्हणतात आणि त्याला त्या भाषेत ते म्हणतात, आणि त्याला काही गरज नाही. आपले थेट अनुभव काय सांगतात आपल्याला, ही काय आहे, हे शरीर आहे, मला हे आतमध्ये जिवंत वाटतं, मला जाणवतं. डायरेक्ट डायरेक्ट
हे डायरेक्ट अनुभव हाच आपला अं, हेच हेच माध्यम आहे शिकण्याचं. मग त्याच्यामुळे त्याला चित्त म्हणायचं की त्याला हे मन म्हणायचं का चैतन्य म्हणायचं का, उतरा, जिवंतपणामध्ये उतरा. जिवंत श्वास आपल्याला जिवंत ठेवतोय. तो काय आहे? त्याला अनापान म्हणतात का, ब्रिदिंग म्हणतात का, श्वासोश्वास म्हणतात? तो नाही शब्द महत्वाचा. बरोबर. काय आहे तो अनुभव? काय आहे? काया का शरीर का बॉडी, ते नाही महत्वाचं. हे अस्तित्व जे आहे हे काय आहे? यातला जिवंतपणा काय आहे? यातलं चैतन्य काय आहे? तुम्ही आता जे चेतना म्हटलंय, काय काय आहे? चेतना म्हणजे काय आहे? तर त्याचे मग पुन्हा खंड पडतात. बरोबर. चेतना आहे आपण का म्हणतो? हे तुम्ही तो शब्द वापरला म्हणून मी वापरतो. ते आहे आपण का म्हणतो? कारण ते काहीतरी जाणवतंय, फील होतंय, म्हणून ते आहे असं म्हणतो आपण. बरं, आता त्याच्यात काय काय आहे? तर त्याच्यात उतरल्यावरच ते दिसणार आहे. हा, हे जाणीव आहेत, चैतन्याची जाणीव है ना. तर ती जाणीव, पण ही सगळं मला जाणवत नाही म्हणजे त्याच्यात काही अंशी जागृती आहे, काही अंशी नाही. त्यामुळे काहीचा बोध होतो, काहीचा होत नाही. काही विषयी अज्ञान असतं, काही विषयी नसतं. म्हणजे कसं, जेवढं तुम्ही आता सखोल जाल त्याच्यामध्ये, मग ते संशोधन पुढं असं चालतं की तुमचे पूर्वीचे शब्द सगळे हा. कळून पडतात. हा, बरोबर. हा, बरोबर. शब्द अपुरे असतात. शब्द संज्ञा ज्या आहेत ना, ह्या हा, नेहमी सर. कमीच पडतात. तुम्ही किती शब्द वापरा आणि किती संदर्भ घ्या आणि कोणत्याही भाषेत बोला, संज्ञा ही अं, तिला मर्यादाच आहे. शब्दांना मर्यादाच आहेत. असं म्हणजे श्वासाबरोबर शरीर सुद्धा एक प्रकारे असं एक रिदम मध्ये आल्यासारखं जाणवतं. म्हणजे जसं श्वास आणि शरीर आता हे वेगळं वेगळं नाही असं फील होते. परंतु म्हणून आपण काय आनापान म्हणतो. शरीर हा त्यांच्या श्वास आणि कायाला वेगळं करू नका, हा एकच आहे. हा म्हणून काय एकच आहे. आनापान म्हणतो. हा, पण ते आता फील व्हायला लागले. आता ते फील व्हायला लागले. व्हेरी गुड, तेच तेच महत्वाचं आहे. हा, पण अजून संवेदनापर्यंत नाही गेलो. नाही, संवेदना, ते संवेदना आहेत म्हणून तर ते कायान वेदना तुम्हाला अच्छा. कायान शरीर जाणवतं ना. तुम्हाला हे वेदना, एकच आहे ते. हा. फिलिंग फिलिंग म्हणजे जाणीवा होतात. पण ह्याला जाणीवा म्हणतात हे अजून डोक्यात नाही आलं, अजून हा, मनात हा, नाही आलं. हा, याला जाणीव हा. म्हणतात. जसं हे अच्छा, अच्छा. शरीर हा. जाणवतं, हे श्वास जाणवतो, मग त्याला श्वास म्हणतात, ह्याला काया म्हणतात. हा, हा. परंतु हे सगळं जाणवते, ज्याच्यामुळे जाणवतं त्या जाणीवा. अच्छा. आणि मग त्याच्यामध्ये आणखीन आत शिरलं सूक्ष्मपणे, तर हा, ही सुखद जाणीव, ही दुःखद जाणीव. हे मला थोडं समजलं तर आनंद झाला, आणि समजत नाही म्हणून दुःख झालं. म्हणजे सुख दुःख तिथंच आहे, त्यात त्या बरोबर. त्या क्षणांमध्ये. आणि सुख हा काय प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम दुःख आहे. त्यासाठी चालली एवढं. त्यासाठी सगळं चाललंय. त्यामुळे प्रॉब्लेम कडेच आपल्याला बघायचं आणि प्रॉब्लेमच सॉल्व्ह करायचा आहे. लोक म्हणतात प्रॉब्लेम कडे नका बघू, सुखाकडे नका बघू, दुःखाकडे नका बघू, सुखाकडे बघा. बरोबर. आणि मग तिकडे जर पाहिलं तर मग हा प्रॉब्लेम तसाच राहतो. आणि तिथं तर काय प्रॉब्लेम सुटत नाही. सुखाच्या साधनांमध्ये, आनंदामध्ये मशगूल राहिल्यामुळे, एन्जॉय केल्यामुळं, नुसतं एन्जॉय करत राहिलो लाईफ आपण, तर आपण प्रश्न विसरतो, किंवा विसरण्यासाठीच एन्जॉय करतो. पण त्याने प्रश्न नाही ना सुटत. एन्जॉय म्हणजे नेहमी दुःखात राहायचं असं त्याचा अर्थ नाही.
आता एक आवरण आहे, आवरण. हा, ते ती फेज फेज आपण ती बदलतो ती कारण दुःख असह्य होतं ना. दुःख यातना जास्त दुःख यातना प्रेशर टेन्शन जे काही असतं, जे विचलित करतं, ती अप्रिय गोष्ट आहे. ती अशी कवटाळून धरण्याची गोष्ट नाही ना. मग नॅचरली मनाला काय वाटतं, इथून पळ काढा. भीती असेल तर माणसाला काय वाटतं, इथून पळ काढा. पण भीती म्हणजे काय ह्याच्याकडे नाही जात ना मन, लक्ष देत नाही ना. म्हणजे हे काय भीती, ही काय भानगड आहे. तर तो विषय बनला पाहिजे. त्यामुळं हे तसं प्रिय काम नाही. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते अप्रिय काम आहे. अवघड आहे उलट. अवघड आहे. हा, आणि समजलं तर मग हा. त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. हा, बरोबर. प्रश्न जोपर्यंत आहे, तोपर्यंत टेन्शन असतंच ना. पण प्रश्न कळाला, प्रश्न सुटायला लागला, प्रश्न सुटला, तर मग त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही. अरे किती दिवस प्रयत्न करत होतो. एका चुटकीसरशी प्रश्न सुटला, असं जेव्हा ती अवस्था येते, तर तो किती मोठा आनंद असतो. जेवढं मोठं दुःख तेवढं मोठं सुख आहे. म्हणून दुःखमुक्तीसाठीच प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे सर्वोच्च सुख मिळतं. म्हणून निब्बाणं परमं सुखं म्हटलेलं आहे. निब्बाण निर्वाण म्हणजे दुःखमुक्ती हे परम सुख आहे. त्याच्या पलीकडे सुख नावाचं काही लिमिट संपलं त्याचं. तुम्हाला दुःखच नाही तर सुखाचा प्रश्न, मग सुख दुःख ह्या संज्ञा पण नाही राहत. बरोबर. हे आपण आपण म्हणतो. आपण म्हणतो ते, हा. ती अवस्थाच नाही राहिली तर मग काय, काय नाव द्यायचं त्याला. तर ते निब्बाण आहे. ती संज्ञा पण राहत नाही मग. अनुभव असतील पण त्याच्यात चित्त मन पूर्वी जसं अडकून पडतं. आणि हे नको न ते पाहिजे, आणि असं नको न तसं पाहिजे, हे जे पाहिजे नकोचा संघर्ष आहे, तो संपतो. हे आहे हे असं आहे, हम्म. हे आहे हे असं आहे.